Today we are going to learn the writing skill topic. Actually, we know that for the 9th class, for the 10th class, the writing skill questions are very important. When if any other moderator or if any other valuer who check the paper, he identify you as per your writing skill. If your writing skill is very good in which language which you use in polished way, so there is some kind of impression on the valuer that no, this guy is very good in English in writing, and that's why you get the good marks. If you want to get the 100 out of 100, you have to want to get 98, 99. So you want to improve in this section. This is the writing skill section, and in the writing skill section, the first question is letter. So today we are discussing about the letter. Now look at the two part of the letter. म्हणजे लेटरचे किती प्रकार पडतात? दोन. बघा लेटरचे कोणते दोन भाग पडतात? इनफॉर्मल आणि फॉर्मल. कोणते दोन भाग पडतात? इनफॉर्मल आणि फॉर्मल. आता इनफॉर्मल मध्ये कोणकोणते येतात? लक्षात घ्या. इनफॉर्मल आपण कोणाला लिहू शकतो? ऍक्च्युअली फॅमिली मेंबर, फ्रेंड, रिलेटिव्ह, नेबर. ह्या लोकांना तुम्ही पत्र लिहित असाल, इट इज कॉल्ड इनफॉर्मल लेटर. ह्या लोकांना जे पत्र लिहितं ते पत्र कोणत्या स्वरूपाचं असतं? इनफॉर्मल. म्हणजे त्याला अनौपचारिक, मराठीत काय म्हणतात त्याला? अनौपचारिक. आणि फॉर्मल म्हणजे औपचारिक. जसं आता मला सांगा, तुमचे आई बाबा भाऊ कोणी आलं तर आपण भाषा वापरतो, ती कशी वापरतो? एकदम अनौपचारिक भाषा असते, असं फ्रीली बोलतो आपण. आणि तेच जर कोणी बाहेरचं व्यक्ती आलं, अधिकारी आलं, आपले शिक्षक आले, मुख्याध्यापक आले, मुख्याध्यापिका आले, आपण कसं बोलतो की एकदम व्यवस्थित मोजके शब्द आणि तोलून मोडून बोलतो. नाही तर घरी कसं बोलतो आपण? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही घरी राहता तर तुम्ही कसं बोलत आहे तुम्हालाच माहित आहे. बघा, तर अशा पद्धतीने आपण फॉर्मल म्हणजे ऑफिशियल जे लेटर आहे, ऑफिस मध्ये आपण काही अर्ज करायचा असेल, हेडमास्टरला पत्र लिहायचं असेल, क्लास टीचरला पत्र लिहायचं असेल, मॅनेजरला पत्र लिहायचं असेल, न्यूजपेपर एडिटरला लिहायचं असेल, पोलीस, गव्हर्नमेंट, हे जे राहिलं फॉर्मल आणि हे इनफॉर्मल. असे दोन भाग पडलेले आहेत. पत्राचे दोन भाग आहेत, एक फॉर्मल आहे, एक इनफॉर्मल आहे. तुम्हाला कोणतं लिहायचं आहे हे तुम्ही पण ठरवायचं. तुम्हाला कोणतं इझी जाते. काय होते, most of the time students think that formal is right, informal is right. If I solve the informal letter, I get good marks, more marks. If I write formal letter, I get more marks. No. Whatever you write correctly. Correction and perfection is very important. And your language is very simple in letter. लेटर मध्ये तुम्हाला खूप काही खतरनाक लँग्वेज नाही वापरायची आहे. मोजकी आणि महत्वाचं बोलायचं. नाही तर लेटर मध्ये काही लोक असे सुरू होऊन जाते त्या निबंधच लिहून राहिले आणि तो संपतच नाही. तसे नको. आणि तुम्ही असं म्हणाल की सर की हे तुम्ही म्हणता सर इनफॉर्मल फॉर्मल, आम्हाला फॉर्मल मध्ये आम्ही इनफॉर्मल लँग्वेज वापरली तर काय होते? आम्ही वापरू म्हणजे फॉर्मल लेटर म्हणजे अधिकाऱ्यांना, पोलिसांना असं वगैरे लिहिते, त्या लेटर मध्ये आम्ही अनौपचारिक भाषा वापरली, म्हणजे ही इनफॉर्मल लेटरची भाषा वापरली. काय होते? वापरली. मग एक लक्षात घ्या, जर तुम्हाला पोलिसाला लेटर लिहायचं आहे, पोलिसला लेटर लिहायचं आहे, तुम्ही भाषा कोणती वापरायला? आपली घरगुती. मग काय, खूप दिवस झाले तुमची आठवण होती, खूप दिवस झाले तुमच्या इथे येणंच नाही झालं, म्हणजे जेलमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, असं म्हणू शकता का तुम्ही? नाही. पोलिसांना त्या भाषेतच बोलावं लागेल, म्हणजे फॉर्मली बोलावं लागेल, म्हणजे औपचारिक बोलावं लागेल. अनौपचारिक बोलता येते का? बघा, इनफॉर्मली आपण कुठे बोलतो? घरी आपल्या लोकांसोबत. आणि फॉर्मली जे अधिकारी आहेत, जे बाहेरचे लोक आहेत, जे ऑफिसचे लोक आहेत, शिक्षक आहे, हेडमास्टर आहे, ह्या लोकांशी आपण फॉर्मली बोलतो. आणि इनफॉर्मली घरगुती रिलेटिव्ह आहेत, शेजारी आहेत, यांच्यासोबत आपण इनफॉर्मली बोलतो. ठीक आहे. असे दोन प्रकार पडतात. आता आपण सगळ्यात पहिले समजून घ्या की इनफॉर्मली लेटरचं कसं लिहायचं. इनफॉर्मली लेटरचं पण एक स्ट्रक्चर असतं. एक लक्षात आलं तुमच्या? बघा, इनफॉर्मली लेटरचं पण एक स्ट्रक्चर असतं. आता काय स्ट्रक्चर असते? बघा, स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे. इनफॉर्मल लेटर सेंडर ऍड्रेस असतो,
डेट असते, सॅल्युटेशन असते, बॉडी ऑफ द लेटर असते, कॉम्प्लिमेंटरी क्लोज असते, समारोप. म्हणजे काय काय असते, सेंडर ऍड्रेस, पाठवणाऱ्याचा पत्ता. सगळ्यात पहिले काय लिहायचं बघा, तुम्हाला सांगतो मी, ज्या लोकांना लेटर बिलकुलच लिहिता येत नाही पण त्यांना मार्क घ्यायचे आहे, एक तरी मार्क घ्यायचा आहे सर, 1 ते 1.5 मार्क घ्यायचा, मला काय करताय, काही नाही भाऊ, तू वरचा ऍड्रेस लिही, दुसऱ्याचा ऍड्रेस लिही, सॅल्युटेशन लिही आणि सगळ्यात शेवटी जे आहे कॉम्प्लिमेंटरी समारोप करून टाक आणि युअर्स फेथफुली युअर्स लव्हिंगली लिहून टाक. बस झालं, तो एवढंही लिहिलं तरी तुला 1 मार्क मिळतो. बघा एवढं, मधातलं तुम्ही कमी जास्त काही लिहिलं नाही लिहिलं तरी तुम्हाला याचे मार्क काउंटेड करतात ते. तर म्हणून काही काही अशा ट्रिक्स आहेत ज्या सगळ्यांसाठी नाही आहे, ज्यांना जमत नाही, ज्यांना लिहिता येत नाही त्यांच्यासाठी. ठीक आहे, पण आपण सगळ्यात प्रथम आपण प्रयत्न करूया की पूर्ण लेटर आपण चांगल्या पद्धतीने लिहू. बघा लक्षात घ्या, इन्फॉर्मल लेटर मध्ये काय काय आहे, सेंडर ऍड्रेस. आता समजा तुम्हाला पत्र लिहायचं आहे तर तुम्हाला सेंडरचा जो ऍड्रेस आहे तो इथे लिहावा लागेल. सेंडर ऍड्रेस, ऍड्रेस तुम्ही XYZ काही लिहू शकता, रामनगर, यवतमाळ. त्यानंतर तुम्हाला डेट लिहायची आहे. आता डेटचं काय होतं, खूप वेळा डेट कशी लिहितो आपण, डेट लिहिताना आपण 1/10 जसं 22/10/1984, 22/10/2020 अशी डेट लिहितो, बरोबर आहे. पण अशी डेट न लिहिता तुम्हाला त्या पद्धतीने लिहावं लागेल, जसं 22 ऑक्टोबर 2020, 22 ऑक्टोबर 2020 अशी डेट लिहावी लागेल. ठीक आहे, इथे मग त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मल लेटर मध्ये डेट नंतर सॅल्युटेशन. आता बघा डेट नंतर सॅल्युटेशन म्हणजे काय असते, सॅल्युटेशन म्हणजे जसा हा शब्द आहे डिअर, हे झाले सॅल्युटेशन वर्ड. तर हे शब्द तुम्हाला लिहावा लागेल. आता डिअर तुम्ही तुमच्या फ्रेंडला लिहत असाल तर डिअर फ्रेंड, जे कोणी असेल त्याला, आणि इथे कॉमा. कॉमा झाल्यानंतर तुम्हाला लगेचच इथून पॅरेग्राफ सुरू करायचा. पॅरेग्राफ सुरू केला की एक पहिला पॅरेग्राफ मध्ये काय लिहायचं की लेटर तुम्ही का बरं लिहत आहे. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये आपण बघा कोणत्या बद्दल बोलतो, इन्फॉर्मल बद्दल बोलतो. लक्षात घ्या, कोणता लेटर कसं लिहायचं लक्षात घ्या. इन्फॉर्मल लेटर बद्दल बोलतो आपण. इन्फॉर्मल लेटर लिहिताना मी फक्त स्ट्रक्चर सांगतो, ऍक्च्युअली एक्झाम्पल घेऊन राहिलो का. सगळ्यात पहिले समजून घेऊ कसे स्ट्रक्चर असते, सुरुवातीला काय असते, मग काय असते, मग काय असते, मग काय असते, शेवटी काय असतं, सगळं समजून घ्या. नाही तर तुम्ही म्हणा सर इथं तर काहीच लिहून नाही राहिले, मग आम्ही काय लिहायचं, असं नाही ना दादा. स्ट्रक्चर आहे, समजून घ्या. बॉडी ऑफ द लेटर म्हणजे काय, कशी पद्धत आहे, मग आपण त्याच्यात शब्द भरू ना, आपण त्याच्यावर लिहू. मी एक्झाम्पल वाकायला एक एक्झाम्पल घेऊन ते सॉल्व्ह करूनही दाखवतो. हा, घाबरायचं नाही आणि कन्फ्युज व्हायचं काम नाही. थोडं लक्ष द्या, सगळं समजते. तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे. डिअर फ्रेंड, आता याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, मग आपल्याला सगळ्यात पहिले पहिला पॅरेग्राफ 2 ओळीचा, 2.5 ओळीचा, 2.5 लाईनचा तो पॅरेग्राफ आहे. तो पॅरेग्राफ तुम्हाला पत्र तुम्ही का लिहित आहे, तुमचं कारण काय, उद्देश काय, हे तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफ मध्ये लिहायचं. पत्र तुम्ही का लिहित आहे, पत्राचं कारण काय आहे, हे तुम्हाला काय लिहावं लागेल पहिल्या पॅरेग्राफ मध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला मग दुसरा पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. दुसरा पॅरेग्राफ आणि दोन्ही प्रत्येक वेळेला पॅरेग्राफ चेंज करताना एक काम करायचं. एक ओळ, आता समजा हे 3 ओळीचा पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफ इथं संपला, तर इथे मधातली एक ओळ सोडून द्यायची आणि इथून स्टार्ट करायचं. पुन्हा आपले 3-4 ओळीचा पॅरेग्राफ आणि मग शेवटी पुन्हा समजा हे इथं संपला तर पुन्हा एक ओळ सोडून द्यायची आणि दुसऱ्या ओळीपासून सुरू करायचं आणि मग समारोप करायचा. आणि मग इथे शेवटी काय, युअर्स लव्हिंगली. बघा याच्यात वेगवेगळे तुम्हाला लिहिता येईल. युअर्स लव्हिंगली काय XYZ जे काही असेल
आता बघा एक प्रकारचा हा पत्राचं काय झालं फॉर्मॅट झालं. इट इज अ काइंड ऑफ फॉर्मॅट. स्ट्रक्चर कसं आहे मग कसं काय सुरुवातीला जो पाठवत आहे लेटर जो लेटर लिहित आहे त्याचा ऍड्रेस लिहा. त्यानंतर डिअर फ्रेंड. त्यानंतर पहिला पॅरेग्राफ तुम्ही पत्र का लिहित आहे ते सांगा. आता सुरुवातीला कोणत्या ओळीने सुरू करायचं. खूप लोकांना कळते सर सुरुवात कशी करायची सर सुरुवात सांगा सर मजा नाही पूर्ण लेटर आम्ही लिहितो सुरुवात सांगा असे काही लोक म्हणतात. बघा सुरुवातीला तुम्ही कोणकोणते वाक्य लिहू शकता ते वाक्य तुम्हाला मी देणारच आहोत. अजून एक व्हिडिओ मी बनवणार आहोत PDF स्वरूपात तो पण व्हिडिओ बघा. आय वॉज व्हेरी हॅपी टू गेट युअर लेटर. आय एम panic hearing that. I am sorry I could not write to you earlier. I wanted to write you earlier. Many thanks for your letter. You would be surprised to receive my letter. I just received your letter. अशा पद्धतीने अशा वाक्याने तुम्ही सुरुवात करू शकता. आणि नंतर थोडंसं आपला उद्देश आपलं काय कारण काय आपण पत्र लिहायचं तो उद्देश लिहा. I want to write this letter because I want to ask about your exam. एक्झामचं कारण सांगा एक्झाम लिहा. काय लिहायचं तुझा उद्देश काय पत्राचा उद्देश कोण तुम्ही लिहू शकता. अशा पद्धतीने त्याचा फॉर्मॅट तुम्ही इन्फॉर्मल लेटरचा करू शकता. हा झाला इन्फॉर्मल. इन्फॉर्मल लेटरच्या शेवटी काही वाक्य तुम्ही महत्वाचे टाकू शकता. ती कोणती. गिव्ह माय बेस्ट विशेष रिगार्ड्स टू अंकल आंटी. जर बहिणीला पत्र लिहायचं असेल तर मम्मी डॅड ग्रँडफादर ग्रँडमदर. कन्वे माय रिगार्ड्स टू असंही तुम्ही लिहू शकता. विश यू ऑल द बेस्ट. ड्रॉप मी फ्यू लाईन्स. आय शॅल बी लुकिंग फॉरवर्ड टू युअर लॉंग अँड अफेक्शनेट लेटर. अशा पद्धतीने तुम्ही समारोप अशा वाक्यातून करू शकता. म्हणजे हे इन्फॉर्मल लेटरच्या बाबतीत म्हणजे वाक्य कोणकोणते तुम्ही वापरू शकता. बघा सुरुवातीला कोणते वाक्य वापरायचे मी सांगितलेले आहे. शेवटी कोणते वाक्य वापरायचे. तुम्हाला जर लक्षात नसेल राहत हे वाक्य तर तुम्ही लिहून घेऊ शकता. आता व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओला थांबवून माझं एक एक वाक्य पुन्हा ऐकू शकता. ओके अशा पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मल लेटरचा विषय क्लिअर होतो. हे झालं इन्फॉर्मल. इन्फॉर्मल मध्ये जास्त किचकट नाही फक्त सेंडरचा तुम्ही पत्र लिहून राहिलेलं मग तुमचा ऍड्रेस पहिले लिहायचा इन्फॉर्मल मध्ये. मग काय लिहायचं डिअर. डिअर तर आपल्याला लहानपणापासून माहित आहे. डिअर डिअर ओ डिअर काय डिअर असं तर आपण लहानपणापासूनच म्हणत आलं. फ्रेंड बिन जे कोणी आहे फ्रेंड आहे मम्मी आहे डॅडी आहे किंवा कोणाचं नाव लिहायचं लिहू शकतं काही प्रॉब्लेम. कॉमा द्या फक्त. त्यानंतर पहिला पॅरेग्राफ. पहिला पॅरेग्राफ याच्या आणि याच्यामध्ये एक ओळ सोडा. दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये पण एक ओळ सोडा. तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये म्हणजे प्रत्येक पॅरेग्राफ तुम्ही चेंज. आता तुम्ही एका नंतर एक दुसरा पॅरेग्राफ बनवताय ना तर मला ते एक ओळ खाली सोडून द्यायची रिकामी. त्या ओळीवर काय नाही त्याच्या खाली पॅरेग्राफ सुरू करायचा म्हणजे ते लेटर व्यवस्थित पॅरेग्राफ मध्ये दिसते. एक चांगलं दिसणं खूप महत्वाचं आहे लेटर मध्ये. अशा पद्धतीने इन्फॉर्मल झालं. आता आपण फॉर्मल समजून घेऊ. आता फॉर्मल मध्ये बघा फॉर्मल अतिशय सोपा. फॉर्मल मध्ये इन्फॉर्मल मध्ये थोडंसं तुम्हाला जास्त समजून सांगायला लागते. थोडंसं आपले मुद्दे टाकावं लागते. आणि एक लक्षात घ्या पत्र लिहिताना पत्राचे जे पॉइंट दिलेले आहेत त्याला अनुसरून आणि थोडंफार ऍडजस्ट करून लिहायचं आहे. खूप काही पल्ला पाचोडा मारायचा नाहीये. नाही तर फार असं लिहित राहते काही काही लोक चेक करणारा परेशान होऊन जाते. अरे बाबा हा पत्र लिहून राहिला का काय करून राहिला त्याला चक्कर यायला लागते. म्हणून एवढे नाही एकदमच भावना उफळून लिहू नका लिहू. जेवढं आहे तेवढंच लिहिण्याचा प्रयत्न करा. आता फॉर्मल लेटर पहा. फॉर्मल लेटर मध्ये बघा सगळ्यात पहिले सेंडर ऍड्रेस मग डेट रिसिव्हर ऍड्रेस. आता तुम्ही बघा याच्यात रिसिव्हर ऍड्रेस होता का. रिसिव्हर म्हणजे कोण ज्याला पत्र तुम्ही पाठवताय त्याचा ऍड्रेस. सेंडर म्हणजे कोण तुम्ही पत्र लिहित आहे मग तुम्ही सेंडर. आणि जो ज्याला पत्र ते लिहिणार आहे तो कोण रिसिव्हर. सोपं आहे. रिसिव्हर आणि सेंडर समजत आहे ना. तर त्यानंतर रेफरन्स संदर्भ. आता काही काही संदर्भ लिहायला लागते. ऍक्च्युली आपण इंग्लिश आपल्या जे लेटर्स आहे फॉर्मल लेटर याचा संदर्भ लिहायचं काही काम नाही जास्त बोलू परंतु टाळा करा. सब्जेक्ट लिहिणं आवश्यक आहे. सब्जेक्ट आवश्यक म्हणजे तुमच्या फॉर्मल लेटरचा सब्जेक्ट काय. कंप्लेंट आहे निवेदन आहे तक्रार आहे रिक्वेस्ट आहे काय तुम्ही काय तुमच्या पत्राचा काय विषय काय महत्वाचा.
तर तो विषय तुम्हाला लिहावा लागेल. आपण एक एक्झाम्पल देणार आहे, तुम्हाला ते समजून येईल. त्यानंतर सॅल्युटेशन. सॅल्युटेशन काय, आपण आताच म्हणतो सॅल्युटेशन, अभिवादन. सॅल्युटेशन जसं डिअर लिहिलं होतं इकडं, तर तिथं काय लागेल, रिस्पेक्टेड लागेल, कारण ते फॉर्मल आहे. तुम्ही असं म्हणू शकता का, डिअर हेडमिस्ट्रेस, डिअर शिक्षकाप्रती डिअर वापरू शकता, असं नाही, वापरू शकतो आपण, कारण ते आपले रिलेशन चांगले असते ना, एक आपले मनाचे रिलेशन असते. पण एखादा पोलीस ऑफिसर आहे, त्याला म्हणाल का डिअर प्रिय पोलीस ऑफिसर, तुला मला खूप दिवस झाले पाहिल्याला आणि मला खूप आठवण येते, असं म्हणू शकता का पोलीस ऑफिसरला? तू म्हणाल बाबू तू इकडे, तुला आठवण दाखवतो का, तसं नको बोलू. ठीक आहे. त्यात सॅल्युटेशन आहे. बॉडी ऑफ द लेटर आहे. बॉडी ऑफ द पत्राचा मुख्य जो गाभा आहे, जे दो महत्वाचा पॅरेग्राफ आहे, जे तुम्ही पत्र एक्सप्लेन करणार आहे, असं मोठे पॉइंट्सला घेऊन सगळं एक्सप्लेन करणार आहे, ते पत्राचा मुख्य गाभा. आणि कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे समारोप, पत्राचा समारोप. समारोप म्हणजे आता शेवटचा, म्हणजे आता हे असं मग आता लक्षात ठेवा. मग आपण हे जर माझं जे काही काम मी तुम्हाला सांगितलं आहे ते जर नक्कीच कम्प्लीट झालं तर आपले खूप खूप आभार होतील. तुमची मदत मिळाली याबद्दल आम्हाला खूप खूप चांगलं वाटेल, असं वगैरे शेवट आपण करू शकतो. एनक्लोजर. आता एक अजून एक्स्ट्रा आहे फॉर्मलमध्ये, एनक्लोजर, जोडणी. म्हणजे तुम्ही कोणकोणते कागदपत्र पत्रासोबत जोडलेले आहे, तुम्हाला सगळे लिहायचे नाही आहे, फक्त त्यांची नावं लिहायची आहे. समजा तुम्ही पत्रासोबत काही दाखला जोडला असेल, काही सर्टिफिकेट जोडले आहे, काही प्रमाणपत्र जोडलेले आहेत, काही अजून काही जोडलेलं आहे, समजा असं मार्कशीट जोडली आहे, टीसी जोडली आहे, तर तुम्ही तिथे लिहू शकता. तेव्हा एनक्लोजर शब्द लिहायचा, त्याच्या खाली तिचे नाव, टीसी, मार्कशीट, त्यानंतर आधार कार्ड, निराधार कार्ड, अजून कोणते कोणते कार्ड आहे ते पहा तुम्ही. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. आता आपण फॉर्मल लेटरचं स्ट्रक्चर पाहू कसं आहे. फॉर्मल लेटर सुरुवातीला प्रेक्षकाचा पत्ता XYZ, हेच आपलं रामनगर. आता मी पूर्ण लिहा पाहिजे, यवतमाळ. त्यानंतर 22 ऑक्टोबर, अतिशय महत्वाची डेट, पुस्तक. आता हे झाल्यानंतर काय म्हणते तो, हे झालं नाव. आता नाव XYZ होतपर्यंत लिहायचं. आपलं नाव कळलं नाही पाहिजे समोरच्याला, उगीच कशाला कॉन्ट्रोवर्सी करायची. आपण नाव घेऊन भानगडीत पडायचं नाही. आपण काय करायचं, फक्त XYZ टाकून द्यायचं. त्यानंतर आपण काय करायला पाहिजे, त्यानंतर प्रेक्षकाचा पत्ता झाला, त्यानंतर आपण काय लिहायला पाहिजे, आपण लिहायला पाहिजे डेट लिहिली आपण. त्यानंतर ग्राहकाचा पत्ता, ज्याला पाठवता तुम्ही. आता समजा ज्यांना पाठवता त्यांचं जे पद आहे, मॅनेजर आहे, ऑफिसर आहे, हेडमास्टर आहे, क्लास टीचर, त्यांचं पद लिहा. आपण समजा एक्झाम्पल आपण इथं टाकलं द मॅनेजर, एक ओळ सोडून द्यायची आणि इथे लिहायचं द मॅनेजर. त्यानंतर समजा द मॅनेजर SDC कंपनी मुंबई. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. हे झालं. त्यानंतर आता संदर्भ म्हणजे रेफरन्स लिहायचं काम नाही. तुम्ही होतपर्यंत नाही लिहिलं चालते. सब्जेक्ट लिहा. सब्जेक्ट म्हणजे तुम्ही पत्र ज्या विषयावर लिहत आहे, तुमचा विषय काय आहे, तुमचा विषय कंप्लेंट आहे, तक्रार करून राहिले तुम्ही, तुमचा विषय रिक्वेस्ट आहे, तुमचा विषय सजेशन आहे, काय आहे तुमचा विषय, काय आहे नेमका त्या पत्राचा काय विषय आहे तो फक्त. आणि एका लाईन मध्ये बरं, त्याला 4-5 लाईन लिहित बसा नाही. माझा विषय एवढा खतरनाक आहे सर, मी काय सांगू म्हणून मी तो लिहिला, असं नाही. जेवढा विषय आहे तेवढाच लिहा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही अभिवादन म्हणजे सॅल्युटेशन. आता इथे अभिवादन काय लिहायचं आहे, रिस्पेक्टेड. आता सर असेल तर सर लिहा, मॅडम असेल तर मॅडम लिहा. आता तो त्या पत्रामध्ये काय लिहिलाय त्याच्यानुसार लिहा. एक ओळ सोडून द्या आणि दुसऱ्या ओळपासून सुरू करा. थोडंसं एक पॅरेग्राफ बनवत चालला. किंवा नाही सोडली तरी चालेल, ही ओळ नाही सोडली चालेल सुरुवातीची, याच्या खालीच आपण सुरू करून घ्या. इथून सुरू करा
आणि पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला मी तेच सांगितलं काय लिहायचं, कारण तुमचा उद्देश काय, पत्राचा उद्देश काय, जे काय असेल सुरुवात आपण एक्झाम्पल घेणार आहोत, त्याच्यामुळे घाबरायचं नाही, त्या पद्धतीने लिहायचं आहे. दुसऱ्या तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला तुमचा विषय क्लिअर करायचा, एक्सप्लेन करायचा आहे, हा बाबा ह्या विषयावर मी पत्र लिहिलं, तो विषय क्लिअर करायचा. शेवटच्या याच्यामध्ये तुम्ही समारोप करा की असं तुमचं जर आम्हाला मदत मिळाली तर आम्हाला खूप चांगलं वाटेल, असं समारोप करून मोकळं व्हा. आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला दाखवलं जाईल काय, सॅल्युटेशन, बॉडी ऑफ द लेटर, कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणजे काय, समारोप करा आणि मग एक क्लोजर, जोडणी करा. पण त्याच्या शेवटी तुम्हाला जसं आता आपण युअर्स लविंगली वापरलो होतो, इथे युअर्स काय वापरावं लागेल, सिन्सिअरली. युअर्स काय वापरावं लागेल, सिन्सिअरली. युअर्स सिन्सिअरली XYZ, XYZ फुल स्टॉप. तर अशा पद्धतीनं या पत्राचा एक स्ट्रक्चर राहील. अशा दोन्ही पत्राचं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येत आहे का, की ह्या पत्राला लिहिताना असं लिहावं लागेल, त्या पत्राला लिहिताना मी याच्या पहिले सांगितलं तशा पद्धतीने लिहावं लागेल. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला उदाहरण बघायचं आहे. एक एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पलच्या द्वारे आपण समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं समजून येईल. बघा आता आपण बघूया की एक एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. आता हे एक्झाम्पल आपल्यासाठी खूप म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. आता पहिले कसं असायचं की 8व्या वर्गापर्यंत तुम्हाला प्रश्न द्यायचे सर, आणि त्यावर तुम्ही त्याचा एक एक्सप्लेनेशन तुम्ही देऊन द्यायचे, त्याचं एक लेटर तुम्ही लिहायचे. पण आता कसं होते 9वी 10वीमध्ये की तुम्हाला एक सब्जेक्ट दिला जातो, जसं आता दुर्गा फेस्टिवलचा सब्जेक्ट तुम्हाला दिलेला आहे. याच्यावर तुम्हाला 2 लेटर लिहायला लावलं आहे. एक तर इन्फॉर्मल लिहा, नाही तर फॉर्मल लिहा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कोणतंही लिहू शकता. असं काही जरुरी नाही की तुम्ही दोघंही लिहिले पाहिजे, असं जरुरी नाही तुम्ही फॉर्मलच लिहिलं पाहिजे, असं जरुरी नाही तुम्ही तुम्हाला जे सुटेबल आहे, तुम्हाला जे सोपं जाते ते तुम्ही लिहा, कारण जे चांगलं आपल्याला करता येईल ते करणं कधीही चांगलं. आता बघा त्यानंतर इथे दिलेल्या सुरुवात केलेली आहे. पहिले बघा ॲड्रेस आहे, बरोबर ॲड्रेस त्यांनी लिहून दिलेला आहे. त्यानंतर डेट दिलेली आहे, डेट पण त्यांनी लिहिलेली आहे. पण सगळ्यात पहिले आपण इन्फॉर्मल लेटरचा क्वेश्चन रीड करू. काय लिहायला सांगत आहे ते, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्व्हायटिंग हिम, त्याला आमंत्रित करा म्हणताय, त्याला किंवा तिला, मित्र मैत्रीण जे कोणी असेल, टू स्पेंड द पूजा वॅकेशन विथ यू. तुम्हाला तुमच्या मित्राला आमंत्रित करायचं आहे की त्यानं तुमच्या इथे येऊन, तुम्ही कोलकात्याला राहता, तुमच्या इथे येऊन त्यानं दुर्गा फेस्टिवल वॅकेशन स्पेंड केले पाहिजे, तिथे येऊन त्यानं घालवले पाहिजे, स्पेंड केले पाहिजे. टेक द हेल्प ऑफ गिवन पॅम्पलेट. आता इथं पॅम्पलेट दिलेलं आहे दुर्गा फेस्टिवलचं, त्याचा वापर करून हे पॉईंट्स आहे. एक प्रकारे काय, फेस्टिवल ऑफ दुर्गा देवी, प्राईड ऑफ वेस्ट बेंगॉल, अट्रॅक्टिव्ह कल्चरल प्रोग्राम्स, प्लेसेस ऑफ हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स, हे पॉईंट्स आहे. ठीक आहे. आता बघा, आता आपण लेटरला सुरुवात करू. ॲड्रेस दिला, कोण, जो, आता तुम्ही विरेश शुक्ला आहे असं समजा, इथे तुम्ही विरेश शुक्ला आहे, तुम्ही पत्र लिहून राहिले, तर तुमचा ॲड्रेस आला. आता विरेश शुक्ल्या जागी XYZ तुम्ही लिहू शकता, खूप चांगलं राहील. XYZ नाव लिहून आपली ओळख दाखवण्यापेक्षा. शेवटी दिनांक वेगळ्या पद्धतीने दिला, मी जसं 22 ऑक्टोबर 2020 म्हणलं, यांनी थोडी वेगळी दिली, आणि ऑगस्ट 1, 2018 अशा पद्धतीने दिलं. सॅल्युटेशन आलं, त्यानंतर डिअर शब्द म्हणजे सॅल्युटेशन, अभिवादन करतोय. फ्रेंड आहे, मदर आहे, फादर आहे, जे कोणी असेल ते रिलेशन तुम्ही तिथे लिहू शकता. पहिला पॅरेग्राफ, आय होप दिस लेटर फाइंड्स यू इन अ चेअरफुल मूड. You will be happy to know that the puja vacation start next Monday, the 10th of August. Myself and my family would be really happy if you come here to Kolkata to spend the puja vacation. बघा, पहिले तर तुमचा उद्देश आहे, तो पहिल्या पॅरेग्राफमध्ये झाला. कोलकाता, as you know, is the capital of our state. Every year we celebrate the festival of Durga Devi very cheerfully. The celebration of Durga Puja attracts the large number of people to our state. It is Pride of West Bengal. Various cultural programs are arranged during the festival. Among them, folk dance, rangoli competition, traditional dress competitions, and many more programs. बघा,
प्रोग्राम्स आर हेल्ड. बघा ते पॉईंट्सचं पण एक्सप्लेनेशन याच्यात येऊन राहिलेलं आहे. बघा तिथे दिलेलं आहे प्रोग्राम्स. त्या प्रोग्राम्सचं बघा वर 2 वाक्यात त्यांनी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. द फेस्टिवल शोज द विक्ट्री ऑफ गुड ओव्हर एव्हिल. It is also part of Harvest Festival. Last year you could not come as your examination were going on. You had promised me to spend this puja vacation with me. So don't give any excuses. कारण काही देऊ नका. The festival is an old tradition. Besides, we can also visit many old temples. आपण खूप साऱ्या ओल्ड टेम्पल्सला भेटी देऊ. वी विल विजिट अ प्लेसेस ऑफ हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स. आपण हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स जे प्लेसेस आहे कोलकातामध्ये, जसं कूचबिहार आहे, मालदा आहे, बर्धमान आहे, ह्या प्लेसेसला आपण भेट देऊ. द प्लेस मालदा इज फेमस फॉर आर्किओलॉजिकल साइट्स. वी हॅव बीन ऑलवेज चेअरफुल टुगेदर. यू ऑलवेज इन्सिस्ट, आग्रह धरणे, टू विजिट द फेमस हिल स्टेशन दार्जिलिंग. दिस टाइम वी विल गो देअर. We will be surprised to know that I am going to participate in the classical dance competitions. The winner will be awarded with the silver idol of Durga Devi. Yes, very good. Do come to encourage me. Just let me know your date of arrival. I will book your railway ticket. If possible, bring your parents from their busy schedule. पेरेंट्सला पॉसिबल असेल त्यांना घेऊन ये असं म्हणताय. शेवटचा पॅरेग्राफ बनवलेला आहे. वी विल बी टुगेदर फॉर फ्यू डेज अँड एन्जॉय द पूजा वॅकेशन्स. होप यू विल बी हिअर विथ अस सून. आणि शेवट बघा, युअर्स लव्हिंगली अशा शब्दात तुम्हाला करावं लागेल. आणि मग तुम्ही XYZ लिहू शकता, नाव लिहू शकता, तुमच्या मतानं तुम्हाला काय वाटते अशा पद्धतीनं तुम्ही लेटर कंप्लीट करता. बघा लेटरचं पॅरेग्राफ चेंज करताना तुम्हाला बरोबर त्या पॅरेग्राफच्या कॉर्नरपासूनच दुसऱ्या पॅरेग्राफ सुरू करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, 2 पॅरेग्राफच्या मधात एक ओळ तुम्ही रिकामी सोडून देऊ शकता, म्हणजे बरोबर पॅरेग्राफ लक्षात येते चेक करणाऱ्याला. एक लक्षात घ्या, अजून महत्त्वाची गोष्ट, कधीही लेटर लिहिताना परीक्षेत नवीन पेजवर सुरू करा. कधी कधी काय होते, आपण काही सोडवतात, एखादे प्रश्न आपण सोडवत आला आणि तो प्रश्न आपण अर्ध्या पेजपर्यंत सोडवला. आता अर्ध पेज शिल्लक आहे, मग आपल्याला काय वाटते, अर्ध पेज शिल्लक आहे ना, मग अर्ध्या पेजपासूनच स्टार्ट कर लेटर. तसं नाही, नवीन पेज घ्या, त्या पेजच्या वरच्या भागापासून सुरुवात करा लेटरला. ते खूप महत्त्वाचं आहे. यानंतर बघूया फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर काय म्हणते, यू वॉन्ट टू विजिट युअर फ्रेंड फॉर द वॅकेशन. राईट अ लेटर टू युअर क्लास टीचर आस्किंग फॉर लीव फॉर अ वीक. टेक हेल्प ऑफ द गिवन पॅम्पलेट. You want to visit your friend for the vacation. Write a letter to your class teacher asking for a leave for a week and take help of given point. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला बोलवताय, मग आता मित्राला बोलवताय तर तुम्हाला सुट्ट्या काढायला लागेल ना, सुट्ट्या थोडी देणार आहे शाळेला. तर मग त्यावेळेस तुम्हाला क्लास टीचरला लेटर अप्लिकेशन करायचं की बाबा मला सुट्ट्या पाहिजे, कारण माझा मित्र येतं, आम्ही जरासं पूजा वॅकेशन आम्ही एन्जॉय करणार आहोत, सेलिब्रेट करणार आहोत, असं वगैरे तुम्हाला सांगावं लागेल. बघूया त्याचा एक्झाम्पल. बघा कसं लिहिलेलं आहे. अमय कुलकर्णी. आता इथे पहिले आपला जो सेंडर आहे त्याचा ॲड्रेस, सेंडर XYZच टाका होतपर्यंत. वृंदावन गोखले सोसायटी पुणे, सेंडरने ॲड्रेस आपला टाकलेला आहे. त्यानंतर सेंडरचं झाल्यानंतर रिसिव्हर कोण आहे, क्लास टीचर. कोणाला तुम्ही पत्र लिहिणार आहे, पत्र म्हणजे हे एक प्रकारचं अप्लिकेशन आहे, अर्ज म्हणू शकतो की अप्लिकेशन टाईप लेटर आहे. आता क्लास टीचरला त्याचं पद काय, क्लास टीचर आहे. कोणत्या वर्गाचा आहे, XAचा आहे. पत्ता काय, न्यू विजन स्कूल आहे. गावाचं नाव काय, पुणे, म्हणजे हे त्याचा पत्ता, त्याचं पद झालं क्लिअर. पहिले तर तुमचा ॲड्रेस आला, त्याच्यानंतर तुमच्या क्लास टीचरची माहिती आहे, जे कोणी असेल. आता मॅनेजर असेल तर मॅनेजरची पूर्ण माहिती. पोलीस स्टेशनचा पोलीस ऑफिसर असेल तर पोलीस ऑफिसर, त्याच्यानंतर त्याचं पोलीस स्टेशनचं नाव, गाव, हे तुम्हाला लिहावंच लागेल. त्यानंतर आला डेट आपण पहिलेच लिहिली. आपला जो पत्ता लिहितो आपण त्याच्याच खाली डेट लिहायला लागते. जसं यानं त्याचा पत्ता लिहिला, त्याच्या खाली 1 ऑगस्ट 2018 टाकलं. ठीक आहे, हे झालं. म्हणजे 2 गोष्टी झाल्या. पहिले तर सेंडर ॲड्रेस, त्यानंतर रिसिव्हर ॲड्रेस, त्यानंतर आहे रेफरन्स काय लिहायचं काम नाही, तर आपण काय लिहितो, सब्जेक्ट लिहितो. टू गेट लीव फॉर अ वीक. ठीक आहे.
आता पास हो मोजक्या शब्दात काय सब्जेक्ट काय आहे, ह्या लेटरचा विषय काय आहे, सुट्टी मागण्याकरिता 1 हप्त्याची सुट्टी मिळण्याबाबत. विषय संपला. नाही तर 1 हप्त्याची सुट्टी मिळण्याबाबत आम्हाला फिरायचं आहे त्यासाठी असं लांबलचक करायचं नाही. विषय काय, 1 हप्त्याची सुट्टी मिळण्याबाबत, संपला विषय एका लाईनमध्ये. नाही तर काही काही लोक 2-2, 3-3 लाईन लिहित बसते आणि मग म्हणते सर तुम्ही मार्क दिले नाही, तुमचं काय चाललं होतं, तुम्ही बरोबर नाही केलं. हे अशा गोष्टी करायच्या नाही. रिस्पेक्टेड सर, सुरुवात बघा. सॅल्युटेशन त्याच्यात काय होतं, इन्फॉर्मलमध्ये डिअर होतं. याच्यात डिअर लिहिता येते का, नाही. क्लास टीचर इज अ रिस्पेक्टेड पर्सन फॉर यू. ठीक आहे, ओके. रिस्पेक्टेड सर कॉमा पॅरेग्राफ बघा, कॉर्नरपासूनच सुरू केला पॅरेग्राफ. तुम्ही मधात एक लाईन सोडू शकता. विथ अ रेफरन्स टू द अबाव मेन्शन सब्जेक्ट आय रिक्वेस्ट यू टू ग्रँट मी लीव फॉर अ वीक. द रिझन for the leave is that I want visit to my friend in West Bengal for puja vacation. आता बघा, हे लेटर जरासं उलट आहे. तुमचा मित्र तुम्ही तुमच्या मित्राला बोलवलं ना, तो अप्लिकेशन करून राहिला, कारण तो सुट्टी काढून इकडे येऊन राहिला ना. याला तर कोलकात्यावाल्याला ऑलरेडी सुट्टी आहे. मित्र कुठचा आहे, पुण्याचा आहे. पुण्याचा मुलगा आता सुट्टी काढत आहे, त्याच्या क्लास टीचरला ते पत्र लिहित आहे. तर तशा पद्धतीनं आहे ते. नाही तर हा तुम्ही म्हणाल कोलकात्याचा मुलगा नाही लिहून राहिला, हा पुण्याचा मुलगा पत्र लिहून राहिला त्याच्या क्लास टीचरला. आणि कशासाठी, त्याला कोलकात्याच्या मित्राला भेटायला जायचं आहे आणि तिथे 8 दिवस राहायचं आहे. ठीक आहे, आता बघूया क्लिअरली. विथ अ रेफरन्स टू अबाव मेन्शन सब्जेक्ट आय रिक्वेस्ट यू टू ग्रँट मी लीव फॉर अ वीक. द रिझन फॉर द लीव इज दॅट आय वॉन्ट टू विजिट टू माय फ्रेंड इन वेस्ट बेंगॉल फॉर पूजा वॅकेशन. The festival of Durga Devi is celebrated in West Bengal everywhere. My friend has been inviting me for the last 3 years. I had decided to go there last year, but I could not as the examinations were going on. The celebration of Durga Puja attracts a large number of people to West Bengal. It is the pride of that state. Many cultural programs are arranged during the festival. I am always very interested to know the cultures of different states. I had promised my friend that this year I will visit him for the festival. I request you to grant me leave for a week. Sir, I assure you that I will make up for the loss of my studies. I have not missed any single day of the school since the first term. आता बघा इथं पॅरेग्राफ केला. पॅरेग्राफ सुरुवात कॉर्नरपासून आणि तुम्ही 2 पॅरेग्राफच्या मधात 1 ओळ रिकामी सोडून देऊ शकता आणि नंतर मग पॅरेग्राफ सुरू करू शकता. म्हणजे पॅरेग्राफ संपला, मग 1 ओळ रिकामी सोडून द्यायची, मग त्याच्या खालच्या ओळीत दुसरा पॅरेग्राफ सुरू करू शकता. असं काही प्रॉब्लेम नाही. उलटं चांगलं दिसते, पॅरेग्राफ दिसते व्यवस्थित. आय होप दॅट यू विल काइंडली कन्सिडर माय रिक्वेस्ट अँड ग्रँट मी लीव फॉर अ वीक. थँकिंग यू हे लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्या लेटरमध्ये, फॉर्मल लेटरमध्ये थँकिंग यू लिहिणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. युअर्स ओबिडियंटली. आता बघा, युअर्स ओबिडियंटली, आता असे शब्द तुम्हाला लिहावं लागेल. युअर्स फेथफुली, युअर्स. आता हे आज्ञाकारक आहे. ओबिडियंटली म्हणजे आता क्लास टीचर आहे म्हणून आज्ञाकारक ओबिडियंटली. जर एखाद्या कंपनीला, मॅनेजरला, पोलीस स्टेशनमध्ये लिहित आहे तर युअर्स फेथफुली, तुमचा विश्वासू. तर असा पद्धत तुम्ही वेगवेगळे शब्द वापरू शकता. अशा पद्धतीनं आपण हे लेटर 2 प्रकारे बघितलं आहे. फॉर्मल, इनफॉर्मल पहिले बघितलं, नंतर आता फॉर्मल बघितलं. दोन्ही कसे लिहायचे याचे एक्झाम तुम्हाला दिले. त्यापूर्वी मी त्या पहिल्या व्हिडिओत मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने लेटर आपल्याला कळलेलं आहे. काही एक्झाम्पल मी तुम्हाला PDF च्या स्वरूपात पाठवणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.